अमरावतीमध्ये शिवजयंती निमित्तानं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। खासदार अनिल बोंडेंनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली। पंढरपूरमधल्या कौठाळी भीमा नदीच्या पाण्याच्या तराफ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 8 फूट अश्वारूढ मूर्ती उभी करण्यात आली। यावेळी अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। 3 तरुणांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांची मूर्ती तयार केली आहे। कल्याणमधल्या दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं पदयात्रा काढण्यात आली। यावेळी जय भवानी जय शिवाजीचा गजर करत शिवरायांच्या नावाच्या जयघोषात संपूर्ण कल्याण दुमदुमून गेलं। या पदयात्रेमध्ये शिवाजी महाराज, जिजाबाई यासह मावळ्यांच्या वेशांमध्ये विद्यार्थी पाहायला मिळाले। जळगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शाळेमध्ये वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत यावेळी विद्यार्थी सहभागी झाले। तसंच विद्यार्थिनींकडून लेझिम नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईकांनी शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात पुष्पहार अर्पण करत नतमस्तक झाले। यावेळी त्यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या। तसंच शिवरायांना अभिप्रेत असणारं राज्य पुन्हा एकदा राज्यात यावं अशी प्रार्थना नाईकांनी केली। धुळ्यामध्ये शिवजयंतीनिमित्त थिएटरपर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी छावा चित्रपट पाहिला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना चित्रपट मोफत दाखवण्यात आला। बॅनरबाजी न करता संभाजी महाराजांच्या जीवनावरचा चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय जिल्हाप्रमुखांनी घेतला। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्रदीपक पाळणा सोहळा उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक पाळणा सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत महिला शिवभक्त सहभागी झाल्या। या पाळणा सोहळ्याचं शिवजन्मोत्सव ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलं। कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत कोल्हापूरमधल्या नर्सरी बाग इथल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला। वाशिममध्ये शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेमध्ये जिल्हा प्रशासनासह विविध संघटना, शाळा, महाविद्यालय, नगरपालिका, विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले। बीडमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। तसंच शहरामध्ये जय भारत पदयात्रा काढण्यात आली। साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। साताऱ्यातल्या गांधी मैदानातून ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरामध्ये महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। शेकडो विद्यार्थी पारंपरिक पोशाखात या रॅलीमध्ये सहभागी झाले। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहापूरमध्ये हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये 60 महिलांनी सहभाग घेत 20 फूट उंचीचा गड हिरकणीसारखा सर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। यावेळी शेकडो महिलांसह चिमुकले सुद्धा उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त यवतमाळमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। जय छत्रपती शिवाजी जय भारत ही पदयात्रा आयोजित केली होती। यात्रेदरम्यान ढोल ताशा, लेझिम, पारंपरिक वेशभूषा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। यावेळी पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते। अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होती। आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। तसंच शहरातल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। यावेळी विविध मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं। तसंच पारंपरिक वेशभूषा परिधान करून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। पुण्यामध्ये आज शिवजयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय पुण्यात आले होते। पुण्यातल्या जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मांडवीय सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुंडी यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली। किल्ले लोहगडावर शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली। डोणे गावातल्या बालमावळ्यांनी 25 किलोमीटरचा पायी प्रवास करत शिवज्योत गडावर आणली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला।
नाशिकच्या मनमाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते। नाशिकच्या नांदगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार सुहास कांदेंनी शिवरायांना अभिवादन केले। तसंच या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शिवजयंती निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताहाला आज रायगड किल्ल्यावरून सुरुवात होती। यावेळी अभिनेते विकी कौशल उपस्थित आहेत। रायगड किल्ल्यावर राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे। जळगावातल्या मोराड गावामध्ये 65 वर्षीय वृद्धानं मद्याच्या टाकाऊ बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या कलाकृती साकारल्यात। या बाटल्यांमध्ये लाकडाच्या खाटीची प्रतिकृती, बॉल, नांगर, वखर त्याचबरोबर स्वयंपाकघरातल्या रई अशा वेगवेगळ्या प्रतिकृती साकारल्या। अकोल्यातल्या अकोटमध्ये शिवाजी महाविद्यालयामध्ये कृषी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवरायांना मानवंदना म्हणून मेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्यामध्ये डॉक्टर कृष्णचंद्र यांनी मार्गदर्शन केलं। नाशिकच्या नांदगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। 51 ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला। यावेळी संभाजी राजेंच्या चित्रपटामुळे शिवजयंतीला एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला। मावळमधल्या मराठा समाजानं छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली। मावळ तालुक्यातल्या तहसीलदारांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। तर हे निवेदन तहसीलदारांनी सरकारपर्यंत पोहोचवावं अशी विनंती यावेळी अखंड मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली। बदलापूर शहरातल्या उल्हास नदीच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा 16 फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। शिवजयंतीच्या निमित्तानं पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यावेळी आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। शहापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नाशिकमध्ये महाराजांचा 9 फूट उंच आणि 6 फूट रुंद असा 71 किलो वजनाचा टाक शहापूरकरांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते या टाकाचं पूजन करण्यात आलं। श्रीरामपूर शहरामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारकाचा मार्ग मोकळा झाला। पुतळ्याच्या आराखड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागानं मान्यता दिली, तर पुतळ्याच्या मॉडेलला कला संचालनालयानं सुद्धा मान्यता दिली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला। शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त प्रमोद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली। अकोला शहरामध्ये जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं होतं। वसंत देसाई स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही यात्रा काढण्यात आली। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले। मनमाडमध्ये सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप आणि पथकानं शिव सोहळा साजरा केला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमप यांनी शिवरायांच्या जीवनाची संगीतमय गाथा सादर केली। यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।